नमस्कार मित्रांनो, आत्ता उन्हाळा संपलेला आहे. आत्ता लागलाय तो म्हणजे पावसाळा. असा पाऊस पडतोय की नुसता धो धो धो. पण बारीक झिरझिर झिरझिर झिर. रात्रभर पाऊस उघडाना, दिवसभर पाऊस उघडाना. वैताग झालाय. आपल्याला काय करावं हे कळा नाही. नुसते तुम्हाला सांगतो, आज आंघोळ केलेली कपडे दुसऱ्या दिवशी पण वाळणार, कसलीच वाळणार. वैताग झालाय नुसता मोठा. मग त्याच्यासाठीच आपल्याला एक जुगाड व्हिडिओ घेऊन यायचं आहे. असा जुगाड व्हिडिओ बनवायचा आहे की आपली तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे की मी म्हणतोय तसं तुम्ही फक्त ऐका आणि लक्ष द्या. हो का, आपल्याला घ्यायचं ती म्हणजे काही, हो का, ही जाळी कशाची, भांडी आपली ठेवायची. आपण भांडे घासून हे केले की महिला काय करतात, आपल्या स्टँडमध्ये भांडी ठेवतात. मग हे ठेवले की पाणी समजा नितळून जातं ह्याच्यामधनं, आणि नितळून पाणी गेलं की 5 मिनिटात भांडी वाळून जातात. मग जशी भांडी वाळतात तसंच आपल्याला कपडे वाळवायचं जुगाड बनवायचं आहे. असं जुगाड बनवायचं आहे की आपली कपडे झटक्यासारशीच वाळून निघली पाहिजेत. किती बाहेर पाऊस येऊन द्या, किती बी. आता तुम्ही तर बघता हे चालू घडामोडीला रोज पाऊस आहे, रात्रभर पाऊस, दिवसभर पाऊस. आंघोळ करावं की न करावं असं झालेलं आहे. आंघोळ केली तर अंडरपॅन्ट वली बनेलवाला. घरच्यांना आपण विचारतो अंडरपॅन्ट, ते म्हणतात रात्रभर पाऊस, दिवसभर पाऊस, वाढलीच नाही. साऱ्या वलनीव घरात एका वास खतरनाक, त्याचा बेकार कुमार झाड वास कपड्यांचा, तो घालूशी पण वाटत नाही. म्हणूनच आपल्याला व्हिडिओ असा बनवायचा आहे की कपडे आपली आज धुतलेली का नाही 15 ते 20 मिनिटातच वाळली पाहिजेत. अशा पद्धतीने आपण करायचे. आता वल्ली कपडे, आता पॅन्ट वल्ली या, शर्ट वाला या, काय करावं, कसं जावं कामाला, वैताग होतोय. नुसतं छत्री घेऊन का व्हायना जाता येतं. मग आपण काय करतो, ह्याला गॅसवरती थोडी गरम करून घेऊया. गॅसवरती गरम करून घेऊया किंवा चुलीवरती, पण ती नुसती त्याला ऊब लागते, गरमाई येते, त्यातलं पाणी निघत नाही. मग आपण काय करतो, नाही म्हणतो थांबा आपण इस्त्रीने ती वाळवूया. मग इस्त्री गरम करून इस्त्रीने आपल्या कपड्यांना इस्त्री केल्यासारखं वाळवाय बघतो. आपली कपडे थोडी थोडी वाळत्यात, परंतु इस्त्रीची कॉईल जाते. म्हणजे केवढी महागात पडतं बघा. त्या गार जमत नाही. इस्त्रीला कसं आहे, किती थोडं पाणी तिला करंट द्यापुरतं लागतं नुसतं शाप इस्त्री होण्याकरता. मग असं जमत नाही. म्हणूनच आपली कपडे 1 तास 2 तासातच वाळली पाहिजेत. असं आपण जुगाड करतोय बघा. आता आपण जुगाडाला करूया सुरुवात. आता आपलं ही जुगाड आहे. आता ही जाळी, आता ही जाळी आपण काय करणार आहे, आता ही खराब झालेली जाळी आहे का, टाकून दिलेली जाळी होती, पण ह्याच्या तारा ही किती मजबूत आहेत. आणि बघा आता कलर बिलर गेलेला आहे थोडा, पण तारा मजबूत आहेत. मग हिला आपण काय करणार, टाकून दिलेली होती. कुठेतरी भंगारवाला आला, ह्याच्यावाला आला की आपण काय करतोय, केलं की ते ही जाळी विकून टाकतोय. ह्याचं किती रुपया 2 रुपये येत नाही. परंतु आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ असा व्हिडिओ बनवायचा आहे का. मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, आपल्याला एक एवढी ताराची तुकडा लागणार आहे. का मग आता आपल्याला तारचा तुकडा लागणार आहे. आपण आता सुरुवातीला तार सोलून घेऊया. आपण आता तार सोलून घेऊया पकडीच्या सहाय्याने. असे तार तर काय वडून निघत नाही, परंतु आता इथं तुटूनच निघली. काय अशा पद्धतीने आपल्याला तारा काढून घ्यायच्या. ती एक काढली की आता समजा मोकळे होतं ना. काय आपल्या तारा सोलून झालेल्या आहेत. मग आता आपल्याला तारा लागणार आहे. तर आता या तारापासून आपण काय करणार आहे माहिती का, तर आपण अशी उलटी करून जाळी घेऊया. आता ही उलटी करून घेतली ना, काय आपण आणलेलं आहे ती म्हणजे काही चिमटे, कपडे अडकवण्याकरताच लागतात ती चिमटे आणलेले आहेत. मग काय आता चिमटं काढून घेऊया. आता आपण चिमटं खाली काढून घेऊया. तर काही चिमटं आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या. तर काढून घेतल्याच्या पुढं चिमटं आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्यात बघा. आता तुम्हाला लावून लगेचच घेतो मी, एक तुम्हाला लावून दावतो मी. आपल्याला
असे एवढेल्या तारा लागणार आहेत बघा, निम्म्यातलं तुकडं करून घेऊया बघा. मग आता ही कोंडा आहे ना आतली कडी, ह्या कडीमधनं आपल्याला अशी तार वळून घ्यायची बघा. आणि तार वळून घेऊन ह्या दोन्हीच्या मधोमध बघा असा चिमटा लावून घ्यायचा आहे. बघा आपल्याला अशा पद्धतीने चिमट लावून घ्यायच्यात बघा. बघा आपला चिमटा आता हे लावून घेतलेला आहे आपण. बघा अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व चिमट लावून घ्यायच्यात बघा व्यवस्थित एकदम. अशा पद्धतीने आपल्याला चिमट लावून घ्यायचे. आता एक लावून झालेला आहे आपला. परत आपण बरोबर मधोमध सेंटरला चिमटा घ्यायचा बघा अशा पद्धतीने. आणि त्याला मस्तपैकी आपण अशा ताराने गुंडळून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायच्यात बघा. काही पहा आपले आता चिमटे लावून घेतलेले आहेत बघा. 1 चिमटा 2 3 4 5 6 7 8 9 10 काही 11 आपण लावतो या. 11व्याला अशा पद्धतीने आपण गुंडळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला चिमटेही लावून घ्यायचं होतं. आता बघा 11 चिमटे झाल्यात. आता आणखी एक चिमटा इथं लास्ट लावून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला चिमटे लावून घ्यायचे. असा आपला जुगाड व्हिडिओ होणार आहे आज की बघा. ह्या अशा आयडिया डोक्यात आपण आणायच्या हळूहळू. कपडे वाळत नाहीत ना आपली, कशी वाळत नाहीत बघू आपण. 2 तासात आपली कपडे मस्तपैकी वाळली पाहिजे, उन्हाने वाळल्यासारखे. अशा पद्धतीने आपण आता जुगाड बनवलेले बघा. तारा अशा राहिलेल्या थोड्या कट्ट करून घेऊया आपल्याला, कारण की हाताला लागता कामा नाही त्याच्यामुळं. मग अशा पद्धतीने आपण हे चिमटे लावून घेतलेले हे का. बघा आपलं चिमट लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला चिमट लावून घ्यायचं होतं. आता घेतलेले आहेत आपण हे चिमट लावून. आता ठेवूया आपण असं खाली. तरी मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ बनवतोय आपले भांडी साठवण्याच्या जाळीपासून. मग ही जाळी न टाकून देता आपण ह्याचा किती उपयोग छान होतोय ते तुम्ही आता पहा. मग आपल्याला काय करायचं आहे माहिती का. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक दोरी घ्यायची. आता एक दोरी घ्यायची आणि ही दोरी आपली आहेत ना जे कोंडे ह्याला आपण असं बांधून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला ही बांधून घ्यायच्यात. हा पाऊस आता जवळजवळ 2-3 महिने पाऊस उघडत नसतो. मग आपल्या कपड्यांचं बस पाऊस का टिकून राहत नाही, लागूनच राहत नाही. परंतु आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला हे बनवूनच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने गाठ देऊन घ्यायची. पॅक गाठी मारून घ्यायची आपल्याला. निसटल्याच नाही पाहिजेत गाठी. ह्या अशा जम गाठी करून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं होतं. आपण आता इथं थोडी एक वरगाठ मारूया, कारण कसं आहे निष्ठो नाही म्हणून. बघा अशी पॅक गाठण करून घ्यायची.
आणि ह्याला पकडीने परत कट करून घ्यायचं. बघा ह्या काय दोन्ही साईडने आपण दोरी बांधलेली तशाच पद्धतीने आपल्याला बघा हिथं एक दोरी बांधून घ्यायची. टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू बनवायची आपल्याला. न टाकून देता आपल्याला उपयोगी वस्तू अशी वस्तू बनवून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. हे पहा काय आपल्याला अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं होतं. हा काय आता बांधून घेतलेलं आहे आपण. आता आपण ही दोरी मागाच्या सारखीच पकडीने थोडी शिल्लक स्टॉक काढून घेऊ. हे काय कट करून घेतलेली. आता आपल्या दोऱ्याही बांधून झालेल्या आहेत. हे का कसे व्यवस्थित दोऱ्या बांधून झालेल्या आहेत. तरी मित्रांनो आत्ता आपण ह्याला आपण आपले आता दोन्ही धुलेले कपडे आहेत ना हे आपल्याला गुंतवून घ्यायचे आहेत. आणि कशा पद्धतीने आपण त्यांना सुकावतोय हे तुम्ही पहा. आपलं आता रेडी एकदम स्टँड झालेलं आहे. आता चप्पलचं स्टँड कसं असतंय तशा पद्धतीने आपलं कपड्याचं स्टँड बनवले. आता ह्याच्यामध्ये कपडे मस्त पैकीत राहणार, व्यवस्थित आपले सुकणार. चला आता आपण जाऊया खोलीमध्ये. आता पावसाचा दिवस आहेत भरपूर, त्याच्यामुळं आपल्याला काय बाहेर कपडे वाळत नाहीत. मग खोलीमध्येच आपण कपडे आपण तिथं आता रस्सी बांधून घेतलेली बारीक दावं. आणि आपण आता हे कपडे अडकायसाठी इथं याला बसवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. बघा आता कसं खाली साधलं स्टँड बघा. समजा कसं एकदम हे कोयंडे हे आले ते बघा आहे का. मग काय आला आपण आता कशा पद्धतीने कपडे अडकून घेतोय ती बघा. आपल्या घरातली एका कुटुंबाची कपडे पद्धतशीर एकदम रोजची रोज वाळून जाणार. कसलाही किती बी झिमझिम पाऊस येऊन द्या, किती धो पाऊस येऊन द्या, आपल्याला कशाचंच टेन्शन नाही. मग आपण आता कशा पद्धतीने कपडे लावतोय ती बघा. आपले कपडे आता ही धुतलेली कपडे समजायचं आपण. आता ही बनेल अंडर पॅन्टची तर आपल्याला भरपूर गरज असते बघा. रोजची रोज आपल्याला ही कपडे वाळलीच पाहिजे. आपल्याला अशा पद्धतीने हुक लावून घ्यायच्यात बघा. अशा पद्धतीने आपल्याला कपडे ह्याला गुंतवून घ्यायचे. बनेल गुंतवलं आपण. आता इथं अंडर पॅन्ट लावून घेऊया. बरमुडा म्हणा अंडर पॅन्ट म्हणा आपल्याला आता अशा पद्धतीने आपल्याला कपडे लावून घ्यायचे. ते आपला रुमाल रुमाल पण आपल्याला अशा पद्धतीने गुंतवून घ्यायचा.
आपले कपडे रोजची कपडे रोज वाळणार, कसलाही कोमाट वास येणार नाही घरात. कपड्यांचा तुम्हाला तर माहिती आहे किती खराब वास येतो. कपडे जर नाही वाळले आपली तर 2-2 दिवसाची कपडे भरपूर त्याला वास येतो. आता आपल्याला अशा पद्धतीने हे कपडे शर्ट बारीक असून द्या मोठी असून द्या असे गुंतवून घ्यायचे. बघा आपल्या तोंडाला लावायचं, निकप असून द्या कुठलीही आपली वस्तू. एका कुटुंबाची कपडे आरामशीर एका स्टँडमध्ये वाळून जातात बघा. हे आपलं आता पूर्ण कपडे अडकायचे झाल्यावर तुम्हाला मी दावतो कशा पद्धतीने कपडे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. ही पहा आपले आता कपडे समदे अडकून झालेले इथं. मग आता तुम्हाला आपण बघा आता सारखे असे सारखे आपली खिडकीमधनं बघा, ही खिडकी बघा बाहेर, खिडकीमधनं कसे झाडे हालतात, सारख्या हवा येते आपली. म्हणजे हवेने कपडे आपली एकदम क्लिअर वाळतात. किंवा आपण आता हवा नसन सारखी बाहेर चिपचिप आहे तरी बघा आपण आपल्या घरामध्ये फॅन तर असतोच. मग आपण आता फॅन लावून घेतोय. हे पहा बघा आपण आता फॅन लावलेला आहे. किती असून द्या, किती तुमची वरली कपडे असून द्या, मस्तपैकी थोडी पिळून घेऊन मस्तपैकी अशा पद्धतीने जुगाड बनवायचं. मस्तपैकी बघा बघा आता कुठलेच कपडे तुम्हाला राहणार नाही, पद्धतशीर वाळून एकदम क्लिअर निघणार. मग आपण आता हे पहा म्हणजे असं घरगुती आपण चिमटं आणून व्हिडिओ बनवायचा आणि घरी आपली कपडे वाळवायला घालायचे मस्तपैकी. आणि आपल्याला 1 दिवसाचं नाही, 12 महिने आपल्याला पावसाळा काळात उपयोगी येणारी गोष्ट आहे का. कशी हवा लागेल तशी एकदम सुकून निघणार आहेत कपडे. तरी मित्रांनो आपण हा जुगाड व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि शेअर करा. नमस्कार.